भरीत खायची खरी मजा खानदेशी भरितामध्ये येते. जळगावी वांग्यांचं हिरवं भरीत आता जगप्रसिद्ध झालंय आणि खानदेशात तर शेतातल्या भरीत पार्टीचं सुखच न्यारं असतं. मस्त मऊ मऊ पोपटी पांढरी कापसासारखी वांगी अशी खरपूस भाजली की वांग्यांची सालं अगदी अलगद निखळतात. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या पाकखान्यामध्ये. ही जळगावी वांगी आहे. ही वांगी अगदी मऊ आणि रसरशीत असतात. या वांग्यांमध्ये बिया कमी असतात. वांग्यांची अशी देठं काढून टाकायची. ताजी असताना ही देठं छान हिरवी असतात. माझ्याकडे घरात 2 दिवस फ्रीजमध्ये होती, म्हणून ही देठं थोडी सुकली आहेत. वांगी भाजताना ही वांगी वाफेमुळे फुटू शकतात. ते होऊ नये म्हणून ही वांगी भाजताना त्यांना असे टोचे मारून पंक्चर करून घ्यायचं असतं. खानदेशात ही वांगी काट्यांवरती भाजली जातात किंवा शेकोट्यात भाजली जातात आणि त्यांची चवच न्यारी असते. पण शहरात कुठून मिळणार हो आपल्याला? चला आपण भाजूया ही वांगी गॅसवरती. त्यासाठी मी गॅस ऑन करून घेतलाय. वांगी भाजताना गॅसवरती पापड भाजायची जाळी ठेवून घ्यायची. माझ्याकडे असा मोठ्या भोकांचा गाठिया शिवांचा झारा होता. तो मी ठेवते आहे. आता टोचून घेतलेल्या वांग्यांना असं तेल लावून घ्यायचं. हाताने लावलं तरी चालतं. दोन्ही वांग्यांना मी तेल लावून घेतलंय. वांगी भाजताना मधून चिरून भाजू नका. त्याने वांग्याचं पाणी निघून जातं आणि भाजल्यावरती सुकट होतात. आता या वांग्यांवरती अशी एक मोठी कढई ठेवून देते. अशी हँडलवाली कढई घ्यायची. म्हणजे उचलताना थोडं सोपं होतं. वांग्यांवर कढई ठेवली की वांग्यांना लवकर वाफ येते आणि ते भाजले जाताना त्यातलं मॉइश्चर टिकून राहतं. वांगी छान मऊ भाजली जातात. मध्ये मध्ये 2-3 मिनिटांनी ही कढई काढून वांगी फिरवून घ्यायची. म्हणजे सगळ्या बाजूंनी ती वांगी चांगली भाजली जातात. वांगी फिरवून पुन्हा त्यावर कढई ठेवून घ्यायची. सगळ्या बाजूंनी वांगी पूर्ण भाजली जाईपर्यंत हे आपल्याला करत राहायचंय. तुम्ही असं करत नसाल तर नक्की करून बघा. त्याने भरीत खरंच खूप लुसलुशीत होतं. वांग्यांचा धूरही छान निघतोय बघा. मध्ये तुम्हाला वाटलं तर वांग्यांना परत एकदा तेल लावून घ्या. त्याने वांग्यांचा स्मोकी फ्लेवर वाढतो. प्रत्येक वेळी वांगी फिरवली की त्यावरती कढई ठेवून घ्या. त्याने वांगी लवकर भाजली जातात. वांगी उभी धरून त्यांचा डोक्याकडचा भागही चांगला भाजून घ्या. म्हणजे वांगी सगळ्या बाजूंनी छान भाजली जातील. आता बघा, वांग्यांची सालं पूर्ण भाजली गेली आहेत. अशी वांगी भाजली गेली पाहिजे. आता ही वांगी एका परातीत किंवा कढईमध्ये काढून घेते आणि 15 ते 20 मिनिटांसाठी ही वांगी झाकून ठेवायची आहे. लगेचच याची सालं नाही काढायची. वांगी अशी झाकून ठेवली की त्यांना पाणी सुटतं आणि जितकं पाणी या वांग्यांना सुटतं, तितकंच हे भरीत छान लुसलुशीत आणि टेस्टी होतं. वांगी भाजून झालीत. आता भरिताच्या ठेच्यासाठी मी 5-6 हिरव्या मिरच्या पण या झाऱ्यावरती भाजून घेते. मिरच्याही उलट-पुलट करून भाजून घ्यायच्या. या मिरच्या अगदी 1-2 मिनिटातच भाजून होतात. भाजलेल्या मिरच्या ठेचण्यासाठी मी अशा बडग्यात काढून घेते. या मिरच्यांसोबतच 7-8 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर आणि मीठ घालून या बडग्यामध्ये हा ठेचा ठेचून घ्यायचा. तुम्ही हवं असल्यास मिक्सरच्या भांड्यात घालून हे सगळं बारीक करून घेऊ शकता. ठेचा छान बारीक ठेचून झालाय. मी 2 पातीचे कांदे घेतले. तेही कापून घेते. पात मी पूर्ण वापरणार आहे. कांदा मात्र एकच घेते. कारण कांदे खूप मोठे आहेत. पात सगळी चिरून झाली. आता कांदाही चिरून घेते. आता वांग्याची सालं काढून ही वांगी सुद्धा ठेच्यासोबत ठेचून घेऊया. वांग्याची सालं बघा, हातात पकडली की लगेच सुटी होतायत. इतकी मऊ तुमची वांगी भाजून झाली पाहिजे. वांगी अशी भाजून झाली म्हणजे भरीत अगदी छान लुसलुशीत होतं. भरिताचं टेस्ट आणि त्याचं टेक्स्चर हे वांगी भाजण्यावरच असतं.
दोन्ही वांग्यांची सालं काढून अशी ठेचून घ्यायची आहे. दुसरंही वांग मी ठेचून घेते. तुम्ही बघू शकताय किती छान पटापट ठेचलं जातंय हे. भरीत ठेचताना त्यामध्ये गाठी किंवा दोरे राहता कामा नये. वांगी ठेचताना मध्ये जर एखादं साल आलं तर ते तुम्ही काढून टाकू शकता. भरीत ठेचून झाल्यावर त्यामध्ये मी बारीक चिरलेली कांद्याची पात घालून घेते. पात घातल्यावरती अगदी थोडंच आपल्याला ठेचायचंय. खूप जास्त ठेचायचं नाहीये. फक्त मिक्स करून घ्यायचंय. भरीत ठेचून झालंय. आता हे भरीत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय. त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलंय मी. तुम्ही जर पथ्य पाळत असाल तेलाचं तर तेल कमी घाला. फोडणीसाठी 1 चमचा जिरं घालून घेऊयात. जिऱ्यासोबतच या भरितामध्ये ओव्याची फोडणी खूप महत्वाची असते. मी इथे 1 टीस्पून ओवा पण घातलाय. जिरा आणि ओवा तडतडला की यावर चिरून घेतलेला पातीचा कांदा घालायचा आणि परतून घ्यायचा. या भरितामध्ये दाणे घालायचे असतात, जे जिरा आणि ओवा घालायच्या आधी तळून घेतले जातात. शेंगदाणे घालणं ऑप्शनल असतं, पण भरीत खाताना एखादा शेंगदाणा तोंडामध्ये आला की त्याची चव छान लागते. मी दाणे आधी घालायला विसरले होते, तर आता अगदी थोडे दाणे घातले आहेत आणि चांगलं परतून घ्यायचं. चांगले परतून घेतले की हे दाणे सुद्धा तळले जातील. खानदेशी भरितामध्ये जाड हिरव्या मिरच्या मधून चिरून त्या तळून घेतात आणि त्याही भरितामध्ये घालतात. आज माझ्याकडे त्या नाही आहेत, म्हणून मी त्या घातल्या नाहीये. चांगलं परतून आपल्याला हे शेंगदाणेही तळून घ्यायचे. आता यामध्ये ठेचून घेतलेलं भरीत घालून घेऊयात. भरीत नीट मिक्स करून घ्यायचे. भरिताला रंग बघा, छान हलका पोपटी रंग आलाय. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आपण ठेच्यामध्येही मीठ घातलेलं होतं, तर इथे सांभाळून मीठ घालायचं. मीठ घालून नीट मिक्स करून घ्यायचं आणि 5-7 मिनिटांसाठी याला झाकून ठेवायचे आणि दणदणीत वाफ आणायची. मध्ये मध्ये भरीत हलवत राहायचं, नाहीतर ते करपू शकतं. भरीत पुन्हा एकदा नीट मिक्स करून घेते आणि त्यावर परत एकदा झाकणी ठेवून देते. भरताच्या वासाचा घरामध्ये छान घमघमाट पसरलाय. भरीत तयार झालंय. आता 2-3 मिनिटांमध्ये मी गॅस बंद करून घेते. तयार झालेलं भरीत बाउलमध्ये काढून घेऊयात. असं लुसलुशीत भरीत पुरीसोबत, कळण्याच्या पुरीसोबत किंवा कळण्याच्या भाकरीबरोबर खाल्लं जातं. सोबत दही आणि आमसूल किंवा ताकाची कढी असते. आणि मग काय, मस्त ताव मारत तृप्तीचा ढेकर द्यायचा. भरितावर कांद्याची पात आणि तळलेल्या शेंगदाण्यांचं गार्निशिंग करून घेते. तुम्ही सुद्धा खानदेशी भरीत बनवून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपला मुत्पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण दाबून घ्या आणि ऑल बटनही दाबा. म्हणजे सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला अपलोड केल्या केल्या लगेच येतील. धन्यवाद.